तेल्हारा नगर परिषदेत गोंधळ जागर आंदोलन प्रशासनाला जागे करण्यासाठी नागरिकांचा प्रचंड गोंधळ। तेल्हारा शहरातील प्रलंबित नागरी प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहरात तीव्र आंदोलन उभे राहिले। विविध नागरी समस्यांबाबत ठोस कार्यवाही व्हावी या मागणीसाठी नागरिक व कार्यकर्त्यांनी 24 फेब्रुवारी रोजी नगर परिषद कार्यालयावर गोंधळ जागर मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सचिन थाटे व अजय गावंडे यांच्या नेतृत्वाखाली 4 दिवसांपूर्वी नगर परिषद अध्यक्षा वैशाली पालीवाल आणि मुख्याधिकारी सतीश गावंडे यांना विविध प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले। मात्र मागण्यांवर समाधानकारक निर्णय न झाल्याने नागरिकांनी मोर्चाचा मार्ग अवलंबला। मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आणि संपूर्ण शहराचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले। मोर्चेकरी नगर परिषद कार्यालयात पोहोचले असता कार्यालयाला कुलूप आढळल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली। प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या आंदोलनाला नव्याने नियुक्त विरोधी पक्षनेते राजेश खारोडे, कैलास ठोकणे तसेच प्रतिष्ठित नागरिक रामा फाटकर यांनी पाठिंबा दर्शवला। सत्ताधारी पक्षाकडून गटनेते अतुल बिखे, विजय सिंह बलोदे, सतीश जयस्वाल, रुपेश चव्हाण यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते। आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात शहरातील अनेक प्रलंबित प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रमुख मागण्यांमध्ये स्वर्गीय रामसिंह भाऊ बलोदे उद्यानाची दुरुस्ती, प्रभाग क्रमांक 6 मध्ये सुसज्ज व्यायामशाळा उभारणे, मुख्य चौकासह विविध ठिकाणी स्वच्छतागृहे बांधणे, कोठा येथील पांढरी भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे सुशोभीकरण तसेच गुंठेवारीचा प्रश्न निकाली काढणे यासह एकूण 17 ते 18 मागण्या समाविष्ट असल्याचे आंदोलकांनी सांगितले। दरम्यान डीसीएम न्यूजचे संचालक संदीप सोळंके यांनी मुख्याधिकारी सतीश गावंडे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता येणाऱ्या सर्वसाधारण सभेत निकषांमध्ये बसणाऱ्या सर्व मागण्यांना मान्यता देण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। तसेच तालुका प्रतिनिधी चंद्रकांत मोरे यांनी नगराध्यक्षा वैशाली पालीवाल यांच्याशी संपर्क साधून त्यांची भूमिका जाणून घेतली। आता आगामी सर्वसाधारण सभेत प्रशासन कोणता निर्णय घेते आणि नागरिकांच्या मागण्यांवर कितपत तोडगा निघतो याकडे संपूर्ण शहरवासियांचे लक्ष लागले आहे। या मोर्चात सचिन थाटे, अजय गावंडे, विशाल नांदोकार, किशोर डांबरे, गौरव धुळे, अक्षय साबळे, गणेश आंबळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटेसह चंद्रकांत मोरे, तेल्हारा। नागरिकांचं आंदोलन आहे, गोरगरीब जनतेचे जे प्रश्न आहे हे मांडण्याकरता आम्ही ते जागरण गोंधळ आंदोलन केलं आणि मुख्याधिकारी साहेब आणि तेल्हारा शहराचे प्रथम नागरिक माननीय नगराध्यक्ष मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित नाहीये। म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या जनतेच्या प्रश्नाचं समस्यांचं यांना किती किंमत आहे याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। आज मुख्याधिकारी साहेब इथून गायब झालेले आहेत, आम्ही त्यांचा शोध घेतोय। आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांची एक शोध मोहीम घेण्यात यावी, गावागावात पोस्टर लावण्यात यावे की मुख्याधिकारी साहेब कुठे गायब झालेले आहेत, नगराध्यक्ष मॅडम कुठे गायब झालेले आहेत याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे। या तेल्हारा शहरामध्ये ज्या जनतेने नगरसेवक निवडून दिले ते नगरसेवक सुद्धा या ठिकाणी उपस्थित नाहीये। या तेल्हारा शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जो मुंद्रीघरचा प्रश्न होता, अक्षरशः महिला मार्केटमध्ये गेल्यानंतर त्यांची कुचंबना होते आणि पुरुष तर या नगर परिषदच्या आवारातच लघुशंके करता येत एवढे शोकांतिक आहे आणि असे अनेक प्रश्न आहेत। मग तो तेल्हारा शहरातील 10 वर्ष पूर्ण झालेल्या घरकुलचा विषय, ज्यांच्या असिस्टमेंटवर अजूनही शिक्का मारले जाते, हा शिक्का नगर परिषदच्या कुठल्या नियमानुसार कुठल्या शासन परिपत्रकानुसार मारलेला आहे, हा बेकायदेशीर शिक्का आहे आणि तो जनतेच्या असिस्टमेंटवर मारून स्वतःची मालकी दाखवण्याचं काम नगर परिषद करते आहे। तेल्हारा शहरातील 22 मुद्दे आहेत, या 22 मुद्द्यांसाठी आंदोलन आहे, जागरण गोंधळ आंदोलन आहे। जागरण गोंधळ त्यासाठी केले जाते की जे झोपी गेलेले आहेत आणि झोपी कशासाठी गेलेले आहेत, या तेल्हारा शहरातील नगरसेवकांना नगराध्यक्षांना एक स्वप्न पडलेलं आहे, ते स्वप्न कशाचं आहे, ठेक्यांचं आहे। आंदोलन रिसर आहे, कुठलंही त्याच्यामध्ये आम्ही प्रशासकीयाची नुकसान होईल अशी कुठलीही आमचा कृत्य आमच्याकडून होत नसतानाही नगराध्यक्षांच्या आणि मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाला कुलूप ठोकण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुमच्यावर का कारवाई होऊ नये? आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी का या विषयासाठी? निवेदन देण्याकरता आलेल्या आंदोलनकर्त्यांना त्यांच्या जर मागण्या मुख्याधिकाऱ्यांना ऐकायचे नसतील तर कुलूप ठोकून जाता। कुठला नियम आहे साहेब? तुम्ही कुठल्या नियमानं कुलूप ठोकला? नगराध्यक्षांच्या दालनाला कुलूप ठोकण्याचा अधिकार आहे काय? पर्सनल प्रॉपर्टी आहे काय? 3 दिवसात नगराध्यक्षांचा दालन उभा राहू शकते,
पण 10 वर्षापासून मूत्रीवर का उभं केलं नाही? 3 दिवसात उभी केली आहे नगराध्यक्षांची दालन, एसी लावली त्याच्यात. 10 वर्षापासून आमच्या आई बहिणी रस्त्यावर त्या ठिकाणी मार्केटमध्ये तसं त्यांची किती कुचंबना होते याची जाणीव या नगराध्यक्षांना का नाही? आणि कुलूप ठोकून जाता, हा कुठला नियम आहे काय? कुठल्या नियमानुसार कुलूप ठोकलं? आम्हाला याचा लेखी द्या, हा नियम आहे, या नियमानुसार आम्ही कुलूप ठोकलं. तरी तुम्ही दालन बंद ठेवू शकत नाही. शिवसाहेबांचं नाही आणि नगराध्यक्षांचंही हे दालन उघडत असायला पाहिजे. तेलारा शहरामध्ये सचिन थाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक आंदोलन छेडलं होतं. आंदोलनाकरता त्यांनी नगर परिषदच्या मुख्याधिकारी व अध्यक्षांना यापूर्वी पत्र दिलं होतं. पत्र देऊन या ठिकाणी आंदोलनाकरता तेलारा शहरातील नागरिक विविध समस्येसाठी, विविध प्रभागातील विविध समस्येसाठी आले असता या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी गैरहजर होते. तसेच मान्य अध्यक्ष साहेब ह्या सुद्धा गैरहजर होत्या. त्यांच्या दलनाला तेलारा शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षाच्या दलनाला व मुख्याधिकाऱ्याच्या दलनाला कुलूप लागलेले आम्ही आज पाहिले आहे. या ठिकाणी विरोधक ज्यांनी मागणी केलेली आहे शहरातील नागरिकांनी, त्या मागण्या रास्त असून यामधील अतिशय महत्वाची मागणी म्हणजे IHSDP घरकुल योजना. IHSDP घरकुल योजना तेलारा शहरात राबवून अंदाजे 14-15 वर्ष झालेली आहे. ज्या नागरिकांनी 10 वर्षापूर्वी शासनाचा निर्णय होता की 10 वर्ष ज्या नागरिकांना पूर्ण झाले आहे घर बांधून, त्याच्यावरचं नगर परिषद जे असिस्टमेंटवर शिक्का मारतं तो शिक्का काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. नागरिकांच्या सोबत विरोधी नगरसेवक म्हणून नगरपालिकेच्या प्रशासनावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी चोखपणे पार पाडू. नगरपालिकेला आलो असता इथं तेलाऱ्यातले सचिन थाटे यांनी एक जागर आंदोलनाच्या माध्यमातून काही जनतेच्या समस्या आणल्या होत्या. त्या समस्यांबद्दल आंदोलन बघितलं. जनतेच्या समस्या ज्या असतील त्या अत्यंत रास्त असतात आणि योग्य असतात, परंतु तितकंच सांगेल की त्यासोबत इथं सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही नगरसेवक इथं उपस्थित होते आणि त्यांनी त्यांचं ऐकून घेतलं आणि दोघांचं समन्वय जे आहे, माझं असं व्यक्तिमत आहे की चांगलं समन्वय जर असेल तर गावाचे चांगले विकासाचे कामं मार्गी लागतील. जे निवेदन घेऊन आले त्यांचं सुद्धा काम होईल, जनतेचं कार्य होईल आणि अत्यंत सुंदर आता 2च महिने झालेले आहेत. हे सर्व नगरसेवक निवडून यायला पूर्ण पण झाले नाही, तर यांना अजून थोडासा कालावधी सुरुवातच झालेला आहे. मी सर्वांकडून अपेक्षा करतो सर्व चांगले नगरसेवक यावेळेस निवडून दिलेले आहे जनतेने. युवक नगरसेवक काही अनुभवी नगरसेवक आहेत, नगरसेविका आहेत. तर या सर्व मिळून जनतेच्या या सर्व प्रश्नाला मार्गी लावतील अशी मी सर्व जनतेकडून आश्वासित करतो आणि मला अपेक्षित राहील की या सर्व नगरसेवकांनी सुद्धा या तत्परतेने या सर्व लोकांचे कार्य पूर्ण यांच्याची सुद्धा मी अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. नमस्कार, मी तेलारा नगरीतील नगराध्यक्षा सौ वैशाली जितेंद्र पालिवार. आज जे गोंधळ झाला त्याबद्दल मला एकच बोलायचं आहे की आज मी काही कारणाने इथे नव्हती आणि इथे अगर राहिली असती तर मी त्यांना आमोरासमोर बोलली असती. पण आज जे गोंधळ केलं त्यांनी ते काही उचित नव्हतं, पण तरी ठीक आहे, त्यांनी त्यांची समस्या घेऊन आले. तर मला एकच म्हणायचं आहे की त्यांची जे समस्या जे अडचणी आहेत त्यांनी आंदोलन न करता शांतपणे माझ्याजवळ येऊन त्यांच्या समस्या सांगावे, मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार. आणि लोकांनी म्हणजे जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला तडा न जाऊ देता मी त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी योग्य रीतीने सोडवण्याचा मी प्रयत्न करणार. येणाऱ्या सभेमध्ये जनतेने जेही समस्या दिलेल्या आहेत ते सर्वात आधी आम्ही जाहिरातीमध्ये घेतलेलेच आहेत. तरी त्यांचा मान ठेवून आम्ही ते पुन्हा विषय आमच्या सभेमध्ये मांडू आणि जेही नियमाप्रमाणे कायदेप्रमाणे बसतील ते योग्य रीतीने आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. तुमच्या स्वप्नातील घराला द्या रॉयल टच. घर सुंदर, आकर्षक आणि मजबूत बांधायचे. डोअर्स, प्लायवूड, किचन ऍसेसरीज आणि फर्निचर मटेरियल हवे आहे, तेही होलसेल रेट मध्ये. मग विचार कसला करता? तेल्हारा शहरात एकच नाव, रॉयल प्लायवूड सेंटर. नामांकित कंपन्यांचे दर्जेदार प्लायवूड, फ्लश डोअर्स, लॅमिनेट डोअर्स, विनियर, किचन ऍसेसरीज, ग्लास स्टँड, ड्रॉवर चॅनल, सर्व प्रकारचे लॉक, हँडल्स, डोअर मॅग्नेट, कपाट चेन, फेविकॉल, स्क्रू, स्टील पाईप, टी पट्टी, रोलिंग, फोर मायका, टॉवर बोर्ड, फॅन्सी हँगर हुक, ॲक्रेलिक अल्बम आणि आणखी बरच काही. घराला लागणारे सर्व मटेरियल एकाच ठिकाणी, तेही वाजवी होलसेल दरात. तर मग आजच भेट द्या आणि तुमच्या घराला द्या रॉयल दर्जा. आमचा पत्ता आहे श्री दत्तवाडी जवळ, शेगाव रोड, तेल्हारा. प्रोप्रायटर सौरभ राऊत.
मोबाईल नंबर 7775 रॉयल प्लायवूड सेंटर, मजबूत बांधकामाची रॉयल निवड.